नमस्कार ताईंनो, तुम्हाला पण पोषण ट्रॅकरमध्ये काही अशा प्रकारचा फेस कॅप्चर करताना किंवा DHR भरताना अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत असतील तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची काही गरज पडणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. त्यापूर्वी जर ताईंनो आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. चला तर भेटूया मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर ताईंनो तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही पोषण ट्रॅकर ॲप आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे. क्लिक केल्यानंतर ताईंनो तुमच्या फोनमध्ये अशा प्रकारचं काही एक वरती आय बटन भेटेल बघा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ताईंनो. क्लिक केल्यानंतर ना ताईंनो तुम्हाला तो रिडायरेक्ट करणार आहे ॲप इन्फॉर्मेशन या ऑप्शनमध्ये. जर काय ताईंनो तुमच्या मोबाईलमध्ये असं दाबून धरल्यानंतर तुमच्याजवळ असं ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर ताईंनो तुम्हाला इथे तुमचं ॲप्स नावाचं ऑप्शन घासायचं आहे. ॲप्समध्ये यायचं आहे ताईंनो. ॲप्समध्ये आल्यानंतर ना ताईंनो तुम्हाला तुमची काय पोषण ट्रॅकर ॲप आहे ती तुम्हाला इथं बघायची आहे. ओके, तर चला तेव्हा आपण पोषण ट्रॅकर ॲप बघून घेऊया. तुम्हाला पण अशाच प्रकार करायचं. जर तिथं तुमचं ऑप्शन नाही आलं तर लगभग तर सर्वच ताईंचं ऑप्शन तिथं येत असतं, परंतु जर नसेल आलं तर तुम्हाला इथे येऊन तुमची पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर ताईंनो जे आपण समजा अशा प्रकारचा आपल्यासमोर इंटरफेस येणार आहे, परंतु हे आपल्याला याचा काय करायचं, इथं आल्यानंतर तुम्हाला खाली जे काय बघायला भेटेल बघा, इथं एकदम खालच्या साईडला फोर स्टॉप ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ओके करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं ताईंनो, इथं तुम्हाला एक स्टोरेजचं ऑप्शन भेटतं. ताईंनो तुम्ही काय करता, दरबारीच फोटो कॅप्चर करता आणि तो काय होतो लोड व्हायला, त्याच्यामध्ये ऑलरेडी डाटा जास्त झाल्यामुळे लोड होतो. परंतु तुम्हाला ताईंनो तो घाबरून जायचं नाही आहे. तुमचं जे काय पोषण ट्रॅकरमध्ये भरलेला डाटा इथं उडणार नाही आहे. फक्त पोषण ट्रॅकरमधला जो रिकामा डाटा साठलेला आहे किंवा रिकामा जे नेट गेलेलं आहे ते इथं क्लिअर होत असतं. नंतर इथं दाबल्यानंतर स्टोरेजमध्ये आल्यानंतर क्लिअर क्रॅच एकदा करायचं आहे आणि क्लिअर डाटा आल्या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे, तुमच्या इथं काही डिलीट होणार नाही आहे. नंतर काय करायचं, साईडवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सर्व इथून क्लिअर करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ताईंनो. आणि इथं आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचं जसं की नवीन ॲप्लिकेशन कसं आपण डाउनलोड करतो त्याप्रमाणे तुम्हाला इथं परमिशन जे काय मागणार आहे ते तिथे तुम्हाला परमिशन द्यायचं आहे. जसं की आता सर अशा प्रकारचं येईल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर डनवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, इंग्लिश किंवा मराठी सिलेक्ट करून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणि अशा प्रकारे केल्यानंतर ताईंनो तुम्ही इथून करून बघा. नंतर तुमचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमची जी काही ही अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ओके, तर त्याला सर्व अलाव करून टाकायचं. नंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं काम तुम्ही करायचं. ते जे काही सक्सेसफुली ताईंनो तो तुमचं जे काही काम आहे, जे काय FRS होणार आहे, तुमची जे काही THR भरल्या सक्सेसफुली जाणार आहे. तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. इथं तुमचं पोषण ट्रॅकर लॅग होणार आहे ताईंनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांची पण हेल्प होईल. थँक्स फॉर द वॉचिंग.